नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आय नो खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते, तर तुम्हाला वाटत असेल की एवढे दिवस ब्लॉग का नव्हती टाकत, तर मला वेळच भेटत नव्हता. पण आज वेळ भेटला तर ब्लॉग नक्कीच टाकणार. तर तुम्हाला पण माहिती असेल की आपल्याला जर मस्त चमचमीत जेवायचं असेल तर आपल्याला तेलकट जेवण तर खूप आवडतं आणि तेलाशिवाय आपलं काहीही होत नाही. आपल्याला प्रत्येक भाजीला फोडणी लागते. तर मी हा व्हिडिओ यासाठी बनवते आहे कारण आज होतं आमच्या इन्फोसिसमध्ये एक कॉम्पिटिशन, ज्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचं फायर यूज करायचं नव्हतं आणि कुठल्याच प्रकारचं फोडणी यूज नव्हती करायची. म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायला गेलं तर गॅस पेटवायचा नव्हता आणि विदाऊट गॅस आपल्याला सगळं बनवायचं होतं. तर मग ते एक चॅलेंज होतं माझ्यासाठी, कारण मी पहिल्यांदाच असं काही करणार होते. कारण तुम्ही बघितलं असेल, मी नेहमीच मला बनवायचं असेल तर मी प्रत्येक वेळा मला गॅस इज ऑन, म्हणजे असं गॅसवरतीच सगळं जेवण बनवणार आणि त्यानुसारच. आणि मग म्हटलं की चला हे काहीतरी वेगळं आहे आणि आपण पण नक्कीच यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. तर आम्ही निघालो कॉम्पिटिशनसाठी. तर इथे आल्यानंतर कळलं तर खूप सारे कॉम्पिटिशन, म्हणजे इतके लोक म्हणजे पार्टिसिपेट केलेलं होतं सगळ्यांनीच. आणि इथे बघू शकता माझ्या टेबलवरती इतका पसारा होता, कारण मी ऑलमोस्ट सगळं आणलेलं. आणि म्हणजे आम्ही भांड्यांपासून तर ज्या ज्या वस्तू लागणार होत्या ते सगळं मी घरूनच आणलेलं. आणि आता मी काय बनवणार आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणारच आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की कळणारच की मी काय करते. तर इथे हळूहळू बघू शकता मी दही वगैरे आणलेलं होतं, त्यानंतर मी पोहा आणलेला होता आणि माझ्यासोबत माझी मैत्रीणसुद्धा होती, प्रतिभा, जी माझी आजचं म्हणजे जे कॉम्पिटिशन आहे त्याची माझी पार्टनर होती. आणि आम्ही दोघी मिळून खूप मस्त डिश बनवणार असं ठरवलं होतं. भले काही हो, आम्हाला फक्त छान सक्सेसफुल आणि टेस्टला चांगली असेल अशी डिश बनवायची होती. तर त्यानुसारच आम्ही कामं सुरू केले. तर मग मी नंतर पहिले पोहा वगैरे सगळं सोक करून ठेवला आणि त्यानंतर मग मी एक बॅटर तयार केलं, ज्यामध्ये दूध मी टाकलं होतं. त्यानंतर मग क्रीम, बिस्किटची जी क्रीम असते ती, ओरिओ बिस्किटची क्रीम. त्यानंतर दुधामध्ये 4 ते 5 बिस्किट पण सोक करून ठेवले होते. त्याचं मस्त पेस्ट तयार करून घेतलं आणि सोबतच मग प्रतिभाने मला कांदा, टोमॅटो सगळं कट करून दिलं आणि मग मी त्याचं मस्त सॅलड तयार केलं. आणि मग ते आता आम्हाला काकडीमध्ये टाकायचं होतं, कारण आम्ही एक स्टार्टर ठरवलं होतं की आम्ही काय बनवणार आहोत. पण इथे आल्यानंतर कळलं की बऱ्याच लोकांनी जे सेम ट्राय केलेलं, पण आमच्याकडे प्लॅन बी पण होता आणि प्लॅन सी पण होता. आणि आमच्याकडे फक्त 60 मिनिटं होते, त्यामुळे 60 मिनिटामध्ये व्हिडिओ काढू की पदार्थ बनवू काहीच कळत नव्हतं. मग मी कॅमेरा बंद केला आणि पटापट सगळं बनवलं. प्रतिभाने मस्तपैकी जे ड्रिंक होतं आमचं पल्स कँडीचं ड्रिंक, ते तयार केलं, ज्याला आम्ही नाव दिलं होतं की कच्चा मोइटो, आणि ते मस्त रेडी केलं. कुकुंबर बोट पण मस्त रेडी केली. त्यानंतर मग लगेचच केक पण बनवून घेतला. केकसाठी मी ब्रेड यूज केला होता, कारण यामध्ये बेक तर होणार नाही केक, त्यामुळे मग मी ब्रेड यूज केला. ब्रेड मस्तपैकी कट करून घेतला, त्याचं जे साईड्स होते ते कट करून घेतले आणि मस्तपैकी केक तयार केला. तर त्यानंतर बघितलं आमच्या आधी केदार, म्हणजेच आमचे कलिग, त्यांची डिश पहिलेच झाली होती आणि फायनल लुक आमच्या डिशचा हा होता. तर आम्ही बनवलं होतं कर्ड राईस, ज्यामध्ये आम्ही पोहा यूज केलेला. त्यानंतर मग कच्चा आम मोइतो आणि त्यासोबतच केक आणि कुकुंबर बोट. तर एवढे सगळे पदार्थ आम्ही बनवले. आम्ही टोटल 4 पदार्थ बनवलेले. नंतर मग आम्ही इथे बघायला आलो तर सगळ्यांनीच मल्टी डिशेस बनवलेल्या. असं कुणीच नव्हतं की त्यांनी एक सिंगल डिश बनवली आहे. सगळ्यांनी खूप साऱ्या डिश बनवलेल्या आणि त्यात म्हणजे सगळ्यांचं खूप गोष्टी अशा छान होत्या. अशा स्वीट होतं, काहींचं तिखट पदार्थ बनवलेले होते, तर काहींनी स्प्राउट्सचं म्हणजे काहीतरी भेळ वगैरे असं ट्राय केलं होतं. तर खरंच खूप युनिक आणि मस्त कॉम्बिनेशन होतं आणि हे खरंच एक चॅलेंज होता. आणि हे जे आहेत हे पण माझ्या कलिग आहेत आणि त्यांनी इतकं छान डिश बनवलं होतं. म्हणजे त्यांनी 9 स्टेट म्हणजे असं दर्शवले तिथे त्यांनी त्यांचे जे स्पेसिफिक पदार्थ आहे जे फेमस आहेत ते बनवले होते. तर असं आमचं कॉम्पिटिशन झालं आणि अजून तर माहीत नाही कोण जिंकलं आहे.
अर्थात कॉम्पिटिशन तर खूप आहे, तर फायनल निर्णय काय असेल माहीत नाही. पण मला तर फार आनंद झाला आणि प्रतिभालासुद्धा, कारण आम्ही दोघींनीसुद्धा व्यतिरिक्त पहिल्यांदा कशात तरी सहभाग घेतला आहे आणि इतकं एन्जॉय केलं आहे आणि आमचं 101% आम्ही त्यामध्ये दिलं आहे. तर होप सो पुढे माहीत नाही काय होणार, पण आम्ही नक्कीच हा दिवस खूप एन्जॉय केला. आणि तुम्हालासुद्धा बघून खूप आश्चर्य वाटलं असेल की विदाऊट गॅससुद्धा एवढे पदार्थ बनवू शकता. तुम्ही बघू शकता किती छान छान पदार्थ सगळ्यांनी बनवले आहे. आणि ही आमची गँग जी रेडी होती की पहिले कधी आता ते टेस्टिंग होती आहे सगळ्यांची, म्हणजे फायनल जजेसनी कमेंट दिल्यानंतर मग बाकीचे ही लोक आमची टेस्ट करायला तयार. तर तेच झालं. जजेस आले, जजेसनी सगळ्या गोष्टींना टेस्ट केलं आणि त्यांना सगळं आवडलं. आणि त्यांचं म्हणजे रिॲक्शन बघून आम्हाला दोघींना पण खूप आनंद झाला, मला आणि प्रतिभाला. आणि लगेचच बाकीची जी आमच्यासोबतची लोक होते तीसुद्धा लगेच तुटून पडली. आणि मग काय, मग आमची डिशमध्ये आमचा केक उरला नाही, आमचं ड्रिंक उरलं नाही, सगळं 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 तिथल्या तिथे संपून गेलं. इतका छान आणि मस्त आमचा दिवस गेला आणि खूप भारी वाटलं. होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप 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 जास्त आवडला असेल आणि माझे व्हिडिओ नक्की बघत राहा, मला सपोर्ट करा आणि मला फॉलोसुद्धा करा आणि बघत राहा माझे डेली व्लॉग्स. आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की कारण आपण प्रत्येक वेळा विचार करतो की आपल्याकडे हे नाही आहे तर हे होईल का, ते होईल का. पण आपण जेव्हा अशा कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण छोट्या छोट्या वस्तूतून खूप काही बनवू शकतो. आणि ही गोष्ट खरंच शिकण्यासारखी आहे. तर सर्वांना फायनली गुड नाईट, बाय बाय.